नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत काही महत्त्वाच्या चालू घडामोडी। चला तर मग सुरुवात करूयात। लेट्स स्टार्ट। आजची पहिली बातमी बघूयात। केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने जारी केलेल्या ई-राजपत्र अधिसूचनेद्वारे अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी 2023-24 या केंद्रीय अर्थसंकल्पात सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांना आणि पात्र खाजगी क्षेत्रातील बँकांना महिला सन्मान बचत प्रमाणपत्र महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023 ची अंमलबजावणी करण्याची परवानगी दिलेली आहे। ही योजना टपाल विभागाअंतर्गत किंवा टपाल विभागामार्फत 1 एप्रिल 2023 पासून चालवली जात आहे। लक्षात ठेवायचं की ही योजना कुठली महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही टपाल विभागामार्फत 1 एप्रिल 2023 पासून चालवली जात आहे। योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत हे बघू आपण आता। ही योजना सर्व मुली आणि महिलांना आकर्षक आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय प्रदान करते। या योजनेअंतर्गत 31 मार्च 2025 रोजी किंवा त्यापूर्वी म्हणजे 31 मार्च 2025 किंवा त्याच्या आधी 2 वर्षाच्या कालावधीसाठी खाते उघडले जाऊ शकते। महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत ठेवलेल्या ठेवींवर 7.5% म्हणजे 7.5% वार्षिक दराने व्याज असेल, ज्यात तिमाही चक्रवाढ होईल। त्यामुळे प्रभावी व्याजदर कितीपर्यंत जाऊ शकतो तर तो 7.7% जाऊ शकतो किंवा असेल। किमान 1,000 रुपये। आता या योजनेत किती पैसे भरायचे तर किमान 1,000 रुपये आणि 100च्या पटीत 2 लाख रुपयांपर्यंतचा कमाल मर्यादेत कितीही रक्कम जमा केली जाऊ शकते। म्हणजे किमान 1,000 रुपये तर जास्तीत जास्त 2 लाखापर्यंत या योजनेत पैसे भरले जाऊ शकतात। या योजनेतील गुंतवणुकीची मॅच्युरिटी ही योजनेअंतर्गत खाते उघडल्याच्या तारखेपासून 2 वर्षाची असेल। म्हणजे आता या योजनेअंतर्गत जेव्हा खाते उघडले जाईल तेव्हापासून पुढची 2 वर्षे याची मॅच्युरिटी असणार आहे। योजनेच्या कालावधी दरम्यान अंशिक पैसे काढण्यासाठी लवचिकता ठेवण्यात आलेली आहे। म्हणजे मध्येच पैसे काढण्यासाठी लवचिकता या योजनेत ठेवण्यात आलेली आहे। खातेदार योजनेच्या खात्यातील शिल्लकीच्या म्हणजे जी शिल्लक आहे योजनेच्या खात्यात तिच्या 40% पर्यंत कमाल पैसे काढण्यास पात्र असणार आहे। तर लक्षात ठेवायचं की महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना 2023 याच्या अंमलबजावणी करण्यासाठी 2023-24च्या अर्थसंकल्पात परवानगी देण्यात आलेली आहे। ही योजना टपाल विभागामार्फत 1 एप्रिल 2023 पासून चालवली जाणार आहे। आणि यात पैसे कसे भरायचे आहेत तर किमान 1,000 रुपये तर जास्तीत जास्त 2 लाखापर्यंत या योजनेच्या खात्यात पैसे भरले जाणार आहे। पुढची बातमी बघूयात। न्यूयॉर्कच्या कार्नेगी कॉर्पोरेशनने या वर्षीच्या ग्रेट इमिग्रंट्स या यादीत भारतीय मूळ असलेले अमेरिकन अजय बंगा यांना स्थान दिलेले आहे। अजय बंगा मागे खूप चर्चेत होते कारण ते वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष झालेले आहेत। आपण यांच्याबद्दल माहिती मागच्या स्लाइड्समध्ये बघितलेली आहे, ती वाचून घ्यायची आहे व्यवस्थित। कार्नेगी कॉर्पोरेशन दरवर्षी अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिन म्हणजे 4 जुलैला ही यादी प्रसिद्ध करते। परदेशातून आलेल्या आणि अमेरिकेत स्थायिक झालेल्या नागरिकांना अमेरिकेत दिलेल्या योगदानासाठी या यादीत नाव सामील केले जाते। तर लक्षात ठेवायचे की न्यूयॉर्क कार्नेगी कॉर्पोरेशनची ग्रेट इमिग्रंट्स या यादीत भारतीय मूळ असलेले अमेरिकन अजय बंगा यांना स्थान मिळालेले आहे। पुढची बातमी बघूयात। अरुणाचल प्रदेश सरकारने अरुण पोल नावाने एक ॲप लॉन्च केलेले आहे। अडचणीच्या वेळी पोलीस स्टेशनला संपर्क साधण्यासाठी हे ॲप तयार करण्यात आलेले आहे। कुठले ॲप?
अरुण पोल नावाने हे ॲप आहे. अरुणाचल प्रदेश पोलीस या नावाने हे ॲप आहे अरुण पोल. तर अडचणीच्या वेळेस आपण पोलिसांना संपर्क साधण्यासाठी हे ॲप अरुणाचल प्रदेश सरकारने तयार केलेले ॲप आहे. पुढची बातमी बघूयात. जपानच्या संसदेने संमती वय 13 वर्षाहून 16 वर्षे केलेले आहे. त्यांच्या 1907 मध्ये पहिल्यांदा कायदा लागू झाल्यापासून जपानने संमतीचे वय बदलण्याची ही पहिलीच वेळ आहे. म्हणजे जपानने पहिल्यांदा जो कायदा लागू केला होता त्यात पहिल्यांदाच ते बदल करत आहेत आणि संमती वय बदलत आहे. संमतीचे वय हे किमान वय आहे ज्यात लैंगिक क्रियाकल्पांना कायदेशीर परवानगी आहे आणि ज्याच्या खाली तो वैधानिक बलात्कार मानला जातो. तर लक्षात ठेवायचे की जपानमध्ये संमती वय कायद्यानुसार संमतीचे वय किती होते? 13 वर्षे होते आणि आता 2023 मध्ये त्यांनी यात बदल केलेला आहे आणि ते 16 वर्ष केलेले आहे. आता पुढची बातमी बघूया. चेन्नई स्थित इंडियन ओव्हरसीज बँकेने माय अकाउंट माय नेम ही नवीन योजना सुरू केलेली आहे. म्हणजे बँक खातेधारक आपल्या बँक खात्यास कोणतेही नाव धारण करू शकते. म्हणजे माझे अकाउंट आणि मी जे ठेवेल ते नाव अशी ही योजना आहे. कुठल्या बँकेने सुरू केलेली आहे? चेन्नई स्थित इंडियन ओव्हरसीज बँकेने ही योजना सुरू केलेली आहे. इंडियन ओव्हरसीज बँक. कुठली योजना? माय अकाउंट माय नेम. बँकिंग क्षेत्रात अशी योजना प्रथमच सुरू करण्यात आलेली आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार खात्याचे नाव हे 7 अंकी किंवा 7 अक्षरी किंवा अंक आणि अक्षरांचा मिळून 7 अंकी असला पाहिजे. म्हणजे एक तर 7 अंक असले पाहिजे किंवा 7 अक्षरे किंवा अंक आणि अक्षरे मिळून 7 आकडे पाहिजे असं बँकेने सांगितलेलं आहे. ग्राहकांना त्यांचे 15 अंकी जो खाते क्रमांक असतो, अकाउंट नंबर असतो, तो लक्षात ठेवण्याची गरज येथे भासणार नाही. हा जो 15 अंकी अकाउंट नंबर असतो तो लक्षात न ठेवता हा 7 अंकी जे अक्षर असतील किंवा अंक असतील किंवा अक्षर मिळून असेल ते जर लक्षात असलं तर हा 15 अंकी खाते क्रमांक लक्षात ठेवण्याची गरज येथे राहणार नाही. आणि ही योजना कोणी सुरू केलेली आहे? इंडियन ओव्हरसीज बँकेने माय अकाउंट माय नेम. आता बघूयात पुढची बातमी. भारतीय इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांच्या रिबेल्स अगेन्स्ट द राज वेस्टर्न फायटर्स फॉर इंडियाज फ्रीडम या पुस्तकाला 2023 सालसाठीचा एलिझाबेथ लॉन्गफोर्ड पुरस्कार मिळालेला आहे. कुठला पुरस्कार? एलिझाबेथ लॉन्गफोर्ड पुरस्कार. या पुरस्काराची स्थापना 2003 साली करण्यात आलेली आहे. फ्लोरा फ्रेझर आणि पीटर सोरोस यांनी ब्रिटिश इतिहासकार एलिझाबेथ लॉन्गफोर्ड यांच्या स्मरणार्थ याची सुरुवात केलेली आहे. तर लक्षात ठेवायचे की भारतीय इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांना 2023 सालसाठीचा एलिझाबेथ लॉन्गफोर्ड पुरस्कार मिळालेला आहे. कुठल्या पुस्तकासाठी मिळाला आहे? रिबेल्स अगेन्स्ट द राज वेस्टर्न फायटर्स फॉर इंडियाज फ्रीडम. तर लक्षात ठेवायचं की हा पुरस्कार कधी सुरू झालेला आहे आणि कशासाठी आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेला प्रश्न विचारला जातो की पुस्तक आणि त्यांचे ऑथर. तर रामचंद्र गुहा यांच्या पुस्तकाचे नाव देखील महत्त्वाचे आहे. रिबेल्स अगेन्स्ट द राज वेस्टर्न फायटर्स फॉर इंडियाज फ्रीडम हे यांच्या पुस्तकाचे नाव आहे. हे येते महत्त्वाचे. पुढची बातमी बघूयात. भारताचे परराष्ट्र सेवा अधिकारी सतीश चंद्र यांनी लिहिलेले अ लाईफ वेल स्पेंट फॉर डिकेड्स इन इंडियन फॉरेन सर्व्हिसेस हे पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. आता मी मागच्या स्लाईडमध्येच सांगितलं की पुस्तक आणि त्याच्या ऑथरवर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो. तर अ लाईफ वेल स्पेंट फॉर डिकेड्स इन इंडियन फॉरेन सर्व्हिस हे पुस्तक कुणाचे आहे? तर हे पुस्तक आहे सतीश चंद्र यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे. आता बघूयात पुढची बातमी. उत्तर पूर्व सीमावर्ती रेल्वे अंतर्गत आसाममधील गुवाहाटी रेल्वे स्थानकाला
आसाममधील गुवाहाटी रेल्वे स्थानकाला प्रवाशांना उच्च दर्जाचे पौष्टिक अन्न पुरवल्याबाबत FSSAI फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाद्वारे ईट राईट स्टेशन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. हे स्थानक FSSAI द्वारे स्थापित मार्गदर्शक तत्वांना पात्र ठरले आहे आणि हा दर्जा प्राप्त करणारे NF रेल्वेमधील पहिलेच रेल्वे स्थानक बनलेले आहे. NF रेल्वे म्हणजे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेमधील हे पहिलेच रेल्वे स्थानक आहे. कुठले रेल्वे स्थानक? गुवाहाटी रेल्वे स्थानक. FSSA द्वारे मानक अन्न साठवणूक आणि स्वच्छता पद्धतीचे पालन, मानक अन्न साठवण आणि स्वच्छता पद्धतीचे पालन करणाऱ्या रेल्वे स्थानकांना ईट राईट स्टेशन प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र FSSAI द्वारे प्रवाशांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न पुरवण्यासाठी बेंचमार्क ठरणाऱ्या रेल्वे स्थानकांना दिले जाते. हे येथे महत्त्वाचे. तर लक्षात ठेवायचे की उत्तर पूर्व सीमावर्ती रेल्वे अंतर्गत असलेल्या आसाममधील गुवाहाटी रेल्वे स्थानकाला हे प्रमाणपत्र मिळालेले आहे. कुठले प्रमाणपत्र? तर ईट राईट स्टेशन प्रमाणपत्र या रेल्वे स्थानकाला मिळालेले आहे. पुढची बातमी बघूयात. व्हिएन्ना ऑस्ट्रेलिया येथील विनर झायतुंग या वर्तमानपत्राची छपाई बंद करण्यात आलेली आहे. या वर्तमानपत्राचा शेवटचा अंक 30 जून 2023 रोजी प्रकाशित करण्यात आला आहे. आता हे वर्तमानपत्र व्हिएन्ना ऑस्ट्रियाचे आहे. पण हे का चर्चेत आहे? तर तब्बल 1703 पासून 8 ऑगस्ट 1703 पासून हे वर्तमानपत्र सुरू झालेले होते. तेव्हा त्याचे नाव काय होते? तर वायनेरिश डायरीम असे याचे नाव होते. आता याचे नाव काय आहे? विनर झायतुंग हे याचे नाव आहे. गेली 320 वर्ष हे वर्तमानपत्र नियमितपणे प्रसिद्ध होत होते, म्हणून हे वर्तमानपत्र चर्चेत आहे. तर लक्षात ठेवायचं की 320 वर्षापर्यंत चालू असलेले प्रमाणपत्र विनर झायतुंग हे कुठल्या देशात होते? तर व्हिएन्ना ऑस्ट्रियात होते. हे येथे महत्त्वाचे. कुठले वर्तमानपत्र आहे लक्षात ठेवायचे? विनर झायतुंग. आणि त्याच्या आधीचे नाव होते वायनेरिश डायरीम. हे येथे महत्त्वाचे. पुढची बातमी बघूयात. शार्लोट तलाव. हा शार्लोट तलाव माथेरान येथे आहे. पर्यटकांनी प्लास्टिक बॉटल्सने हा तलाव पूर्ण प्रदूषित केला होता. मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवून हा तलाव स्वच्छ करण्यात आलेला आहे. म्हणून हा तलाव महत्त्वाचा आणि चर्चेत आहे. तर लक्षात ठेवायचे की शार्लोट तलाव, भूगोलाच्या दृष्टिकोनातून याच्यावर प्रश्न येऊ शकतो की हा शार्लोट तलाव कुठे आहे? तर तो माथेरान येथे आहे. हे येथे महत्त्वाचे. पुढची बातमी बघूयात. रायगड जिल्ह्यातील रातवड येथे मेगा लेदर फुटवेअर आणि ॲक्सेसरीज क्लस्टर पार्कच्या स्थापनेची केंद्र शासनाच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाने मान्यता दिलेली आहे. रातवड जिल्हा रायगड येथे केंद्र सरकारने चर्म उद्योग व चामड्यापासून पादत्राणे बनवणे याकरिता क्लस्टर मंजूर करून 125 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. एकूण 325 कोटींचा हा आराखडा असून उर्वरित रक्कम राज्य शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर लक्षात ठेवायचे की केंद्र सरकारने जी मान्यता दिली आहे, केंद्र शासनाच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाने मान्यता दिलेली आहे लेदर फुटवेअर आणि ॲक्सेसरीज क्लस्टर पार्कच्या स्थापनेची. ती कुठे दिलेली आहे? रायगड जिल्ह्यातील रातवड येथे हे क्लस्टर स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली. पुढची बातमी बघूया. ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी 80व्या वर्षी त्यांचे निधन झालेले आहे. आशा यांनी मौसी, त्यांचा पहिला चित्रपट होता मौसी, या चित्रपटातून त्यांनी अभिनेत्री म्हणून पदार्पण केले होते. सुप्रसिद्ध दिग्दर्शक V. शांतारामन यांनीच आशा नाडकर्णी यांना
वंदना हे टोपण नाव दिले होते. तर लक्षात ठेवायचे की आशा नाडकर्णी यांना वंदना या टोपण नावाने देखील ओळखले जात होते आणि त्यांनी चित्रपटसृष्टीत मौसी या चित्रपटाने प्रवेश केलेला होता. त्यांचे पदार्पण मौसी या चित्रपटामार्फत झालेले होते. पुढची बातमी बघूयात. MQ-9B MQ-9B जनरल ऑटोमिक्सने विकसित केलेले ड्रोन्स. हे MQ-9B काय आहे तर ड्रोन्स आहेत. हे ड्रोन्स भारत अमेरिकेकडून खरेदी करणार आहे. लक्षात ठेवायचे की हे ड्रोन्स आपण अमेरिकेकडून खरेदी करणार आहे. हे ड्रोन फॉरेन मिलिटरी स्पेस या उपक्रमाअंतर्गत घेण्यात येणार आहे. 31 ड्रोन्स म्हणजे आपण किती ड्रोन्स घेणार आहोत? 31 ड्रोन्स भारत विकत घेणार आहे. त्यापैकी 21 ड्रोन्स हे भारतात असेंबल केले जाणार आहेत. म्हणजे 31 आपण विकत घेणार आहोत, त्यापैकी 21 हे भारतातच असेंबल केले जाणार आहे. यातील काही सुटे भाग भारतातूनच स्थानिक उत्पादकांकडून विकत घेतले जाणार आहेत आणि मग ते असेंबल केले जाणार आहे. 10 ड्रोन वापरासाठी तयार स्थितीत म्हणजेच रेडी टू यूज आणले जाणार आहे. म्हणजे 10 ड्रोन आपण डायरेक्टली घेणार आहोत आणि उरलेले 21 ड्रोन भारतात असेंबल केले जाणार आहे. भारतीय उत्पादकांकडून त्यांचा काही सुटे भाग घेऊन हे ड्रोन्स येथेच असेंबल केले जातील. आता हे जे 31 ड्रोन्स आहेत त्यापैकी 15 ड्रोन, हे जे 15 ड्रोन्स आहेत ते नौदलाला सुपूर्द केले जाणार आहेत. म्हणजे नौदलासाठी 15 ड्रोन्स असणार आहे. तर लक्षात ठेवायचं की आपण अमेरिकेकडून MQ-9B जनरल ऑटोमिक्सने विकसित केलेले ड्रोन्स विकत घेणार आहोत. किती ड्रोन घेणार आहोत? 31 ड्रोन आपण विकत घेणार आहोत. आता बघूयात पुढची बातमी. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठांमध्ये म्हणजे शैक्षणिक संस्थांमध्ये वंश आणि वांशिकतेच्या आधारावर प्रवेश देण्यास मनाई केलेली आहे. आता ही का केलेली आहे बघूयात. स्टुडंट फॉर फेअर ॲडमिशन या विद्यार्थी संघटनेने न्यायालयात याबाबत अपील दाखल केलेली होती. 1964चा नागरी हक्क कायदा हा अमेरिकेतील नागरिकांना वंश, रंग या आधारे भेदभाव करण्यास प्रतिबंध करतो आणि याच कायद्याच्या आधारे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता बघूयात की हा निर्णय का घेण्यात आलेला आहे. तर अफर्मेटिव्ह ॲक्शन हे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले आहे. म्हणजे वंश, वांशिकतेच्या आधारावर आरक्षण दिले जाते शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांच्या हितासाठी. तर हे याला काय म्हटले जाते? पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन. आता हे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले आहे. तर बघूयात की अफर्मेटिव्ह ॲक्शन म्हणजे काय, पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन याला देखील म्हटले जाते. तर बघूयात काय आहे अफर्मेटिव्ह ॲक्शन आणि पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन. विद्यापीठ प्रवेशामध्ये आफ्रिकन अमेरिकन, आता जे आफ्रिकेचे आहेत पण ते अमेरिकेत आलेले आहेत म्हणजे ते काय झाले? मायनॉरिटीज झाले तिथले. आणि इतर अल्पसंख्याक यांना समान संधी देण्यासाठी काय केले जाते? तर समान संधी देण्याच्या उद्दिष्टाने तिथे आरक्षण दिले जाते. याला म्हटलं जातं अफर्मेटिव्ह ॲक्शन. जसं आता आपला भारतीय राज्यघटनेचा आर्टिकल आहे याच्यात अफर्मेटिव्ह ॲक्शन किंवा पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन बघूयात आपल्या भारतीय राज्यघटनेनुसार. तर कलम 15 मध्ये काय दिलेलं आहे? केवळ धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्माचे ठिकाण यावरून कुठल्याही व्यक्तीमध्ये भेदभाव केला जाणार नाही शैक्षणिक संस्थांमध्ये ॲडमिशनसाठी किंवा प्रवेशासाठी. पण काही अपवाद देखील आपल्या राज्यघटनेत दिलेले आहेत. ते जसे की महिला आणि बालकांसाठी विशेष तरतूद राज्य करू शकते. त्यानंतर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी राज्य विशेष तरतूद करू शकते. काही अनुसूचित जाती जमातीच्या लोकांसाठी देखील राज्य विशेष तरतूद करू शकते. आता ही जी विशेष तरतूद केली जाते या इतरांसाठी तर याला काय म्हटलं जातं? पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन. त्यांच्या हितासाठी काहीतरी विशेष तरतूद केली जात आहे. भेदभाव याला म्हणता येणार नाही. तर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने हे वंश आणि वांशिकतेच्या आधारावर शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश देण्यास आता मनाई केलेली आहे. तेथे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन आता वगळले गेलेले आहे. आणि हा वाद का सुरू झाला होता? तर अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना म्हणजेच उत्तर कॅरोलिना विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठात हा वाद सुरू झाला होता.
आणि यामुळे स्टुडंट फॉर फेअर ॲडमिशन या विद्यार्थी संघटनेने याच्या विरोधात अपील केलेली होती. हे येथे लक्षात ठेवायचे. पुढची बातमी बघूयात. भारताने आशिया कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा 2023 जिंकलेली आहे. अंतिम सामन्यात त्यांनी इराणचा पराभव केलेला आहे. ही स्पर्धा बुसान दक्षिण कोरिया येथे झाली आहे. भारताने 9 पैकी 8 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. आता ही स्पर्धा कुणाकुणामध्ये होते? इराण, जपान, दक्षिण कोरिया, चायनीज तैपई आणि हाँगकाँग हे 6 देश. किती देश आहेत? 6 देश या स्पर्धेत सहभागी असतात. तर लक्षात ठेवायचे की भारताने आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा 2023 जिंकलेली आहे. अंतिम सामन्यात भारताने इराणला हरवलेले आहे. पुढची बातमी बघूयात. HDFCचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी 30 जून 2023 रोजी निवृत्तीची घोषणा केली. दीपक पारेख यांचे काका हसमुख पारेख यांची HDFCचा पाया घातला. आता दीपक पारेख यांनी निवृत्तीची घोषणा केलेली आहे. दीपक पारेख यांनी 19 जुलै 1978 साली HDFC बँक जॉईन केली होती. त्यांनी 1994 मध्ये HDFCची उपकंपनी HDFC बँक स्थापन केली. पारेख यांनी भांडवल, आर्थिक सेवा, पायाभूत सुविधा क्षेत्रातील विकास अशा सरकारच्या अनेक समित्यांचे सदस्यत्व भूषविलेले आहे. तर लक्षात ठेवायचे की HDFCचे अध्यक्ष होते दीपक पारेख यांनी आता त्यांची निवृत्ती घोषित केलेली आहे. हे येथे महत्त्वाचे, दीपक पारेख. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या आपल्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.